आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची एक खास पद्धत आहे. परंतु या दिवशी आणखी एक उपाय आवर्जून केला जाऊ शकतो. तो म्हणजे मारुतीच्या देवळात 11 पिठाचे दिवे आवर्जून लावावे. पण हे कशासाठी आणि कसे लावावे, चला सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी आणि ही का करावी या संबंधित संपूर्ण सविस्तर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. पण तरी सुद्धा दीप अमावस्येच्या दिवशी काय करावं हे थोडक्यात जाणून घेऊया. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावी. घरातील सर्व धातूंचे दिवे जसं पितळ, चांदी, तांब यामध्ये सर्व समया, निरांजने, पंत्या स्वच्छ पाण्याने धुवून पुसावे. गरम पाण्याचा वापर केल्यास दिवे चकचकीत होतात असं म्हणतात. त्यानंतर देवासमोर किंवा स्वच्छ जागी लाकडी पाटावर किंवा चौरंगावर हे दिवे स्वच्छ ठेवावे. पाटावर स्वच्छ लाल किंवा रेशमी वस्त्र अंथरावे आणि त्याभोवती रांगोळी काढावी. सर्व स्वच्छ केलेले दिवे या पाटावर मांडावेत आणि त्याची पूजा करावी. दिव्यांवर हळद, कुंकू, गुलाल, फुलं, अक्षता आणि दुर्वा अर्पण कराव्यात. कणकेचे किंवा मातीचे गोड उकडलेले दिवे सुद्धा बनवले जातात. कणकेच्या दिव्यांमध्ये तूप आणि वात घालून ते प्रज्वलित करावे. पूजेसाठी गोडाचा नैवेद्य करावा, ज्यात पुरण, खीर, दूध, साखर अर्पण करावे. त्यानंतर दिव्यांच्या विशेष मंत्रांचा जप करावा आणि आपल्या मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करावी. कणकेच्या प्रज्वलित दिव्याने घरातील लहान मुलांचं आणि त्यांच्या समवयस्क मित्रांचं औक्षण करावं. यामुळे मुलांच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी दूर होऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल होतं अशी मान्यता आहे. शिवाय या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्यासाठी तर्पण केलं जातं. त्यासाठी पुरणाचा नैवेद्य सुद्धा दिला जातो आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी दानधर्म सुद्धा केला जातो. या गोष्टी सुद्धा आवर्जून कराव्यात. संध्याकाळी सर्व दिवे प्रज्वलित करून शुभं करोति कल्याणम ही प्रार्थना म्हणावी. त्यानंतर मुलांना ओवाळण्याची प्रथा आहे. आता मारुतीच्या मंदिरात कणकेचे 11 दिवे लावावे असा उपाय आहे. पण हा उपाय कशासाठी करावा आणि तो कसा करावा, तर मारुती मंदिरात दीप अमावस्येला कणकेचे दिवे लावण्याची प्रथा विशेष मानली गेली. किंवा कोणत्याही अमावस्येला हे 11 पिठाचे दिवे मारुतीच्या मंदिरात लावले जातात. यामागे पौराणिक आणि धार्मिक कारण असं की हनुमान हे शक्ती, भक्ती आणि संकट मोचनाचं प्रतीक आहे. दीप अमावस्येच्या अंधारमय रात्री कणकेचे दिवे लावून हनुमानजींची कृपा प्राप्त करून जीवनातील अंधार, ज्यात अडचणी, भय, पितृदोष दूर करण्याची प्रथा आहे. कणकेचे दिवे हे शुद्धतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानले जातात. त्यामुळे हनुमानजींच्या मंदिरात हे दिवे लावले जातात. आता कणकेचे दिवे बनवण्याची पद्धत काय, तर गव्हाच्या पिठात गूळ, तेल आणि मीठ मिसळून पीठ मळावं. त्याला छोट्या दिव्यांचा आकार देऊन वाफेवर उकडावे. उकडलेल्या कणकेच्या दिव्यांमध्ये तूप आणि वाट ठेवून ते प्रज्वलित करावे. मारुतीच्या मंदिरात कणकेचे दिवे लावण्याचे फायदे काय आणि त्याचे चमत्कार काय आहे हेही विशेष आहे. तर हनुमानजींच्या मंदिरात कणकेचे दिवे लावल्यानं जीवनातील संकट, भय आणि शत्रूंचा त्रास दूर होतो अशी मान्यता आहे. शिवाय कणकेच्या दिव्यांचं दान आणि पूजन केल्यानं पितृदोष कमी होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो. एवढंच काय, तर कणकेचे दिवे प्रज्वलित केल्यानं मंदिरात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी हनुमानजींच्या भक्तीमुळे अधिक प्रभावी ठरू शकते. असं मानलं जातं की हनुमानजींच्या मंदिरात कणकेचे दिवे लावल्यानं आर्थिक अडचणी सुद्धा दूर होऊन समृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळते. शिवाय दीप अमावस्येला हनुमान मंदिरात कणकेचे दिवे लावणाऱ्या भक्तांना अनेकदा जीवनात सकारात्मक बदल, संकटातून मुक्ती आणि अप्रत्यक्ष चमत्कारांचा अनुभव आल्याचं सांगितलं जातं. काही कथांनुसार कणकेच्या दिव्याचे पूजन आणि हनुमानजींची भक्ती केल्यानं गंभीर आजार, आर्थिक संकट आणि कौटुंबिक समस्यांवर मात करता येऊ शकते असंही सांगितलं जातं. आणि म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय सुद्धा केले जाऊ शकतात. ते म्हणजे आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी. त्यासाठी संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेला ठेवून प्रज्वलित करावा. यामुळे शनिदोष आणि पितृदोष कमी होतो असं मानलं जातं. पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावानं तर्पण करावं. त्याचबरोबर गहू, तांदूळ, काळे तीळ किंवा कपडे यांचं दान गरजू व्यक्तींना द्यावं. दीप अमावस्येला पिंपळ किंवा तुळशीच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असं म्हणतात. शिवाय नदीत किंवा जलाशयात माशांना गव्हाच्या पिठाचे गोळे खायला द्यावेत. यामुळेही पितृदोष आणि ग्रहदोष कमी होतो असं सांगितलं जातं. शिवाय या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीचं रोपटं लावावं. यामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच पुण्यही मिळतं असं म्हटलं जातं.
दीप अमावस्येची एक पौराणिक कथा आहे. असं म्हणतात की एका नगरात सगुणी नावाची स्त्री राहत होती. ती दररोज दिवे घासून तेलवात करून प्रज्वलित करायची आणि त्यांची पूजा सुद्धा करायची. एकदा तिला घरातून घालवण्यात आलं आणि तिचा हा नियम खंडित झाला. पुढे दीप अमावस्येच्या दिवशी राजा शिकारीहून परत येत असताना एका झाडाखाली मुक्कामाला थांबला. तिथे त्याला सगुणीच्या घरातील प्रज्वलित दिव्यांचा चमत्कार दिसला. तिच्या भक्तीमुळे प्रभावित होऊन राजाने तिला बक्षीस दिलं आणि तिच्या इच्छेनुसार एका शुक्रवारी फक्त तिच्याच घरी दिवे लावण्याचा हुकूम काढला. या कथेतून दीप अमावस्येचं महत्त्व आणि दिव्यांच्या पूजनाची प्रेरणा मिळते. आषाढ अमावस्येच्या दिवशी दीपपूजनामुळे महालक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखशांती नांदते असं म्हणतात. पितरांचे तर्पण आणि दान केल्यानं पितृदोषांपासून मुक्ती मिळते. शिवाय दिव्यांचा प्रकाश अंधार दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असं सांगितलं जातं. तर यंदा अगदी काहीही जमलं नाही तर 11 कणकेचे दिवे आपण हनुमानजींच्या मंदिरात आवर्जून लावा, ज्यामुळे तुम्हाला संकटांपासून मुक्ती मिळेल. आणि हे दिवे प्रज्वलित केल्यावर 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायला विसरू नका. कारण मारुतीच्या मंदिरात कणकेचे दिवे लावल्यानंतर हनुमान चालीसाचं 11 वेळा पाठ केल्यानेही संकटांपासून संरक्षण तर मिळतंच, शिवाय आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातं. मात्र कोणतीही पूजा करताना मन शुद्ध आणि शांत ठेवावं. कणकेचे दिवे बनवताना स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्लाही नक्कीच घ्यावा. तर दीप अमावस्या हा सण प्रकाश, समृद्धी आणि भक्तीचा संगम आहे. या दिवशी दिव्यांचं पूजन, पितरांचं स्मरण आणि हनुमानजींच्या मंदिरात कणकेचे दिवे लावण्याची प्रथा पाळून आपणही जीवनातील अडचणी दूर करू शकता. या विधींचं पालन करून आपण सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी प्राप्त नक्कीच करू शकता. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आषाढ अमावस्येला किंवा दीप अमावस्येला अशा प्रकारे काही उपाय करता का आणि त्याचे तुम्हाला काय चमत्कारिक लाभ जाणवलेत कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.